रुबी हातात खूप सारे शॉपिंग बॅग घेऊन मॉलच्या बाहेर येते. तिच्यासोबत रिधिमा देखील बाहेर येते. तिच्याही हातात खूप सारे शॉपिंग बॅग होते. रुबी आणि रिधिमा शॉपिंगसाठी आल्या होत्या. त्या दोघी रुबीच्या लग्नाची खरेदी करत होत्या. आज किती सगळं शॉपिंग झालं ना. मी तर खूप थकले आहे आणि मला खूप भूकही लागली आहे. एक काम करूया, बाजूच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन काहीतरी खाऊया. काय म्हणतेस? रिधिमाने रुबीकडे पाहत विचारले. रुबीने उत्तर दिले, हो, मलाही भूक लागली आहे. चला आधी जेवून घेऊ, बाकीचे काम नंतर करू. आणि हा ड्रायव्हर कुठे गेला? अजूनही आला नाही. इतकं सामान घेऊन घरीसुद्धा जायचं आहे ना. रिधिमा म्हणाली, आता तरी गाडी व्यवस्थित झाली असेल, तोपर्यंत आपण रेस्टॉरंटमध्ये जाऊया. तसंही आता उपाशी पोटी मी अजून एक पाऊलही चालू शकत नाही. रुबीच्या बोलण्यावर रिधिमा हसते. अच्छा बाबा, चला. त्या दोघी निघत असतात तेवढ्यात रुबीचा फोन वाजतो. रिधिमा पाहते की आकाश लुथरा तिला फोन करत आहे. आकाशचे नाव स्क्रीनवर दिसताच तिच्या गालावर लाजरे गुलाबी रंग चढतो. हे पाहताच रिधिमा लगेच तिला छेडायला लागते. ओहो, काय चाललंय? वाटतंय की भाऊ आजकाल मोकळे आहेत. नाहीतर ऑफिसमध्ये गेले की वेळच मिळत नाही. आजकाल काही वेगळंच वाटतंय. रुबीच्या बोलण्याने रिधिमा अजूनच लाजते. ती म्हणते, तू आज जा आणि काहीतरी ऑर्डर कर, मी येतेच. रुबी हसत रेस्टॉरंटमध्ये निघून जाते आणि रुबी फोन उचलते. तिला समोरून आकाशचा गोडशी आवाज ऐकू येते. इतका वेळ का लावला माझा फोन उचलायला? माझ्या कॉलपेक्षा काहीतरी महत्त्वाचं आहे का? आकाशने गोडसा राग दर्शवला. आकाशची ही अदा आठवून रुबीला हसू येतं. असं काही नाहीये. मी आणि रिधिमा शॉपिंग करत होतो. गाडीला काही प्रॉब्लेम आला होता म्हणून ड्रायव्हर तिला दुरुस्त करायला गेला आहे. तोपर्यंत आम्ही काहीतरी खाणार आहोत. तू काय करतोयस? ऑफिसमध्ये खुर्चीवर रेलून बसलेला आकाश हलकेच हसत म्हणाला. काही खास नाही. फक्त तुझी आठवण काढतोय. खूप आठवण येते. मन तर होतं की आत्ताच उठून तुझ्याकडे यावं. पण महत्त्वाची मीटिंग आहे म्हणून अडकून पडलोय. नाहीतर मीही तुझ्यासोबत शॉपिंगला आलो असतो. आकाशच्या या बोलण्यावर रुबी गोड हसत म्हणाली. कोणतंही टेन्शन घेऊ नकोस. तू तुझ्या कामावर लक्ष दे. शॉपिंग तर होत राहील. आणि मी कुठे जात आहे? घरीच तर येते ना. मग तिथे तू मला पाहू शकतोस. माझ्यासोबत वेळ घालवू शकतोस. आकाश हसत म्हणाला. जर तसं आहे तर मग आज रात्री तू माझ्या खोलीत येणार आहेस. आकाश हे ऐकताच रुबीचा चेहरा आश्चर्याने खुला राहतो. अरे वेड्या, तुला काय झालंय? जिया आणि रिधिमासोबत झोपते मी. त्यांच्या असताना मी तिथून कशी येऊ शकते? नाही आकाश, हे शक्य नाही. आकाश थोडा नाराज होत म्हणाला. म्हणजे तुला माझ्यापासून दूर राहण्यातच मजा येते. असं वाटतंय की आता तुझ्या मनात माझ्यासाठी प्रेमच उरलेलं नाही. ठीक आहे, मी तुला फोर्स करणार नाही. तुला ज्याच्यासोबत झोपायचं आहे त्याच्यासोबत झोप. जियासोबत, रिधिमासोबत किंवा आजीसोबत सुद्धा झोप. पण माझ्या खोलीत नको येऊ. आकाशच्या या बोलण्याने रुबीचा चेहरा उतरतो. असं बोलू नकोस आकाश. तुला ठाऊक आहे ना की मी तुझ्यावर किती प्रेम करते. कधीही माझ्या प्रेमाबद्दल शंका घेऊ नकोस. आकाश काही न बोलता शांत राहतो. तर रुबी लाजून हसते. तितक्यात आकाश म्हणाला, मग आज रात्री माझ्या खोलीत? नक्की. रुबी एक सखोल श्वास घेऊन म्हणाली. ठीक आहे, मी प्रयत्न करेन. आकाश लगेच म्हणाला. प्रयत्न नाही, वचन दे की तू नक्की येशील. जोपर्यंत तू येत नाहीस तोपर्यंत मी दारात उभा राहून तुझी वाट बघत राहीन. मला कोणीही पाहिलं तरी काही फरक पडत नाही. आकाशच्या या बोलण्यावर रुबीने हात उंचावून हार मानत म्हणाली. ठीक आहे बाबा, आज रात्री मी नक्की येईन. वचन दिलं. हे ऐकून आकाश खूप आनंदी आणि उत्साही झाला. वाह, आज मजा येणार आहे. आकाशचा उत्साह पाहून रुबीलाही हसू फुटलं. बोलता बोलता केव्हा ती रस्त्याच्या दिशेने आली तिला कळलंच नाही. दूर उभ्या असलेल्या एका कारच्या काचेतून दोन भयानक नजर तिला रोखून बघत होत्या. रायना कारमध्ये बसून रुबीकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर हसू होतं. ती कोणाशी तरी बोलत होती आणि सतत लाजत होती. स्पष्टच होतं की ती आकाशशी बोलत होती. हे पाहून रायनाच्या काळजाला ठसठसली वेदना जाणवली. ती आतून जळून खाक होत होती. ती फक्त गाडीवरून जात होती, पण तिचं लक्ष अचानक रुबीकडे गेलं, जी फोनवर बोलता बोलता जवळजवळ रस्त्यावर आली होती. रायनाच्या चेहऱ्यावर एक धूर्त हास्य उमटलं. तिने दात खात स्वतःशीच पुटपुटत म्हटलं, खूप खुश आहेस ना तू? माझा आकाश हिरावून नेऊन? पण मी तुला असा आनंदात राहू देणार नाही. तुला आणि तुझ्या येणाऱ्या मुलाला मी स्वतःच्या हाताने संपवीन. तू अजून ओळखलं नाहीस रायना किती भयानक आहे. मी ती नागिण आहे जी गरज पडल्यास स्वतःच्या पिल्लांनाही संपवू शकते. मग तुला आणि तुझ्या बाळाला कसं जिवंत सोडीन? रायनाने गाडी सुरू केली आणि हळूहळू ती रुबीच्या दिशेने गाडी नेऊ लागली. रुबी इतकी फोनमध्ये गुंग होती की तिला लक्षातही आलं नाही की तिच्या मागे भरधाव वेगाने एक गाडी येत होती. रिधिमा रेस्टॉरंटमध्ये बसली होती. मेन्यू कार्ड बघून तिने स्वतःसाठी आणि रुबीसाठी काही ऑर्डर दिलं. मग ती फोनवर स्क्रोल करू लागली. काचेतून ती रुबीला स्पष्ट पाहू शकत होती. ही वहिनी पण ना, एवढ्या रस्त्याजवळ जाऊन बोलायची काय गरज आहे? इथे बसूनही बोलू शकते. रिधिमा हसली आणि पुन्हा फोनकडे लक्ष दिलं. तिने इंस्टाग्राम उघडलं आणि तिथे एक ओळखीची फ्रेंड रिक्वेस्ट दिसली. तिने भुवया उंचावल्या. ती रिक्वेस्ट स्वीकारली नाही. पण जरा बघायला गेली की हा व्यक्ती आहे तरी कोण?
तिने प्रोफाईल उघडली आणि तिचा संशय बरोबर ठरला. तो व्यक्ती कोणी दुसरा नसून कार्तिक होता. तोच जो पार्टीत तिला सतत घुरत पाहत होता. रिधिमाने वैतागून म्हटलं, हा मला का रिक्वेस्ट पाठवतोय? मला हा माणूस अजिबात आवडत नाही. त्या दिवशी पार्टीत कसा घुरत होता त्यावेळेस वाटलं होतं की हा काहीतरी खूपच छपरी टाईप आहे. मी अजिबात ही रिक्वेस्ट स्वीकारणार नाही. हे बोलून तिने ती रिक्वेस्ट डिलीट केली. ती पुन्हा एकदा रुबीकडे पाहते आणि अचानक तिचं लक्ष एका भरधाव वेगाने येणाऱ्या गाडीवर जातं, जी रुबीच्या अगदी जवळ येत होती. गाडीचा वेग पाहून तिच्या डोळ्यांनी धक्का बसला. वहिनी, ओह नो, ही गाडी. रिधिमा फटाकाने टेबलावरून उठली आणि रेस्टॉरंटच्या बाहेर धावत सुटली. वहिनी सावध, मागे बघा वहिनी. पण रुबी इतकी फोनमध्ये गुंतली होती की तिला रिधिमाच्या ओरडण्याकडे लक्ष द्यायलाही वेळ नव्हता. रिधिमा जितक्या वेगाने धावत होती त्याहीपेक्षा जास्त वेगाने ती गाडी रुबीच्या दिशेने येत होती. रायनाची गाडी रुबीला धडक द्यायला येत होती. रुबीने मागे वळून पाहिलं आणि तिचे डोळे भीतीने फुलले. आ! फोन तिच्या हातून खाली पडून तुकडे तुकडे झाला. रिधिमा ही घाबरून ओरडली, वहिनी. आकाशच्या कानावर अचानक रुबीच्या किंचाळण्याचा आवाज आला. रुबी, रुबी. अचानक फोन कट झाला. आकाशच्या काळजाचा ठोका चुकला. काही क्षणांसाठी त्याला असं वाटलं की त्याचं हृदय थांबलं. तो तिथेच थिजला. काही सेकंदांनंतर त्याला भान आला आणि तो जोरात ओरडला, हॅलो रुबी, तू ऐकू शकतेस का? हॅलो. फोन बंद पडला होता. आकाशने पुन्हा पुन्हा फोन लावण्याचा प्रयत्न केला पण फोन बंदच होता. तो तात्काळ गाडीची चावी उचलतो आणि घाईघाईने बाहेर पडतो. दुसऱ्या बाजूला रस्त्यावर रुबी एका मजबूत हातांच्या आड सावरली होती. तिला थोडंसं भान आल्यावर कळलं की कोणीतरी तिला घट्ट पकडून वाचवलं होतं. तिने वर पाहिलं. तो कोणी दुसरा नव्हे तर कार्तिक मल्होत्रा होता. कार्तिकने तिच्या गाडीची धडक बसण्याआधीच खेचून घेतलं होतं, त्यामुळे तिच्या हातातून फोन सुटून खाली पडला होता. रुबी अजूनही हादरलेली होती. तिच्या हृदयाची धडधड वाढली होती. जर तिला गाडी धडकली असती तर तिचं आणि तिच्या बाळाचं काय झालं असतं, हे विचार करून तिला अधिकच भीती वाटली. रायनाने कारच्या आरशातून मागे पाहिलं आणि रुबीला जिवंत पाहून तिने संतापाने स्टेअरिंग व्हीलवर जोरात हात आपटला. पुन्हा वाचली. तुझं नशीब खूप चांगलं आहे, पण जास्त दिवस नाही. रायना तिथून गाडी वेगाने घेऊन गेली. रिधिमा धावतच तिथे आली. वहिनी, वहिनी तुम्ही ठीक आहात ना? रुबी अजूनही भीतीने थरथरत होती. रिधिमाही खूप घाबरली होती. रुबीने मान हलवून सांगितलं की ती ठीक आहे. तिने वळून त्या व्यक्तीकडे पाहिलं आणि धन्यवाद मानले. थँक्यू, थँक्यू सो मच. तू नसतास तर काय झालं असतं? रिधिमानेही त्या व्यक्तीकडे पाहिलं आणि पाहता क्षणी ती अचंबित झाली. कार्तिक मल्होत्रा? कार्तिक हसून म्हणाला, काही नाही. पुढच्या वेळी जरा काळजी घ्या. रस्त्यावर उभं राहून बोलणं चांगलं नसतं. रुबी थोडी अवघडलेली वाटत होती. कार्तिकने रिधिमाकडे पाहिलं आणि हसला. रिधिमाला हा माणूस अजिबात आवडत नव्हता, पण आज त्याने ज्या पद्धतीने वहिनीचे प्राण वाचवले होते त्याबद्दल ती त्याची ऋणी होती. थँक्यू वहिनीला वाचवल्याबद्दल. कार्तिकने हसून उत्तर दिलं, नो प्रॉब्लेम. मी आता निघतो, पण तुम्हाला कुठे जायचं असेल तर ड्रॉप करू शकतो. रिधिमाने त्वरित नकार दिला. नाही धन्यवाद, आमची गाडी येणार आहे. कार्तिकचा चेहरा उतरला पण त्याने हसण्याचा आव आणला. रुबीने पुन्हा एकदा त्याला धन्यवाद दिलं. कार्तिक हलकासा आपलं डोकं हलवतो आणि नंतर तिथून निघून जातो. गाडीत बसण्याआधी तो एकदा हसून पलटून रिधिमाकडे पाहतो. रिधिमा थोडी ऑकवर्ड फील करते आणि नजर चुकवू लागते. गाडी निघून गेल्यानंतर ती रुबीच्या जवळ येऊन तिला पकडून खूप काळजीच्या स्वरात म्हणते, वहिनी तुम्ही ठीक आहात ना? कुठे लागलं नाही ना? कुठे दुखत तर नाही ना? आपण डॉक्टरकडे जायचं का? रुबीने नकार देत म्हटलं, नाही, मला काहीच झालेलं नाही, मी ठीक आहे. थँक्स टू कार्तिक, त्याने वेळेवर मला ओढून घेतलं. जर एक सेकंद जरी उशीर झाला असता तर कोण जाणे काय झालं असतं. रुबी आपला फोन पाहते जो जमिनीवर पडून तुकडे तुकडे झाला होता. माझा फोन पूर्णपणे तुटून गेलाय. आकाशशी बोलत असताना हे सगळं झालं. अचानक फोन कट झाला. तो काय विचार करत असेल, त्याला कसं वाटत असेल देव जाणे. रिधिमा रुबीला म्हणाली, ते काहीच विचार करत नसतील. तुम्ही माझ्या फोनवरून त्याला कॉल करा. आता चला माझ्यासोबत. त्या दोघे परत रेस्टॉरंटमध्ये जातात. काही वेळातच आकाश धावत तिथे पोहोचतो. आकाशची गाडी मॉलसमोर थांबते. मॉलच्या समोर असलेल्या रेस्टॉरंटमध्ये बसून रुबी आणि रिधिमा आपसात बोलत असतात. रुबी अजूनही घाबरलेली असते. रिधिमा तिचा हात पकडून म्हणते, वहिनी जस्ट चिल, काही झालं नाहीये, सगळं ठीक आहे. रुबी हलकासा मान हलवते आणि स्वतःला सामान्य वाटण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात अचानक रिधिमाच्या नजरेसमोर आकाशची गाडी येते. भाऊची गाडी इथे? रुबी सुद्धा त्या दिशेने पाहते आणि बघते की आकाश गाडीतून बाहेर येतो आणि इकडे तिकडे चारही बाजूंना शोधू लागतो. तो खूपच घाबरलेला वाटत होता. रुबी रिधिमाला म्हणाली, रिधिमा मला तुझा फोन दे. रिधिमा तिला आपला फोन देते आणि रुबी आकाशला कॉल करते. आकाश इतका घाबरलेला होता की त्याला इतकंही भान राहिलं नाही की आधी रिधिमाला कॉल करून खात्री करून घ्यावी. तो थेट पळतच तिथे पोहोचला. आकाश प्रचंड घाबरलेला होता. आकाशचा फोन वाजतो. तो ताबडतोब पाहतो आणि बघतो की रिधिमाचा कॉल आहे. घाईघाईत तो फोन उचलतो आणि म्हणतो, हॅलो रिधिमा, कुठे आहेस तू?
रुबी कुठे आहे? ती ठीक आहे ना? आकाशच्या धडकन खूपच वाढलेले असतात. रुबी आकाशला म्हणाली, आकाश मी बोलते. मी पूर्णपणे ठीक आहे. रिलॅक्स. रुबीचा आवाज ऐकून आकाशला इतकं हलकं वाटतं की जणू स्वर्ग मिळाला असावा. तो रिलॅक्स होत गाडीच्या सीटला टेकतो आणि म्हणतो, ओ माय गॉड रुबी, तू मला घाबरवून टाकलं होतंस. कुठे आहेस तू? रुबी म्हणाली, तुझ्या समोरच्या रेस्टॉरंटमध्ये. आकाश ताबडतोब तिकडे बघतो आणि काचेच्या मागून त्याला रुबी आणि रिधिमा दिसतात. तो तिथे धावत जातो आणि आत पोहोचल्याबरोबर तो रुबीला आपल्या बाहुपाशात घट्ट मिठी मारतो. या काही क्षणात त्याला जणू मृत्यूचे दर्शन झाले असावे. त्याच्या आयुष्यात सर्वात भीतीदायक क्षण हेच होते. रुबी आकाशच्या भीतीची आणि घाबरलेल्या मनस्थितीची जाणीव स्पष्टपणे करू शकत होती. आजूबाजूचे लोक दोघांकडे पाहत होते, पण आकाशला याची कोणतीही फिकीर नव्हती. रुबी त्याला शांत करत म्हणाली, आकाश रिलॅक्स. मी पूर्णपणे ठीक आहे. काहीही झालेलं नाही. काही सेकंद मिठी मारल्यानंतर तो हळूच तिला सोडतो आणि विचारतो, नेमकं काय झालं होतं? तू किंचाळलीस का? अचानक फोन का कट झाला? रिधिमा आकाशला सगळी गोष्ट सांगते आणि हेही सांगते की कसं कार्तिकने रुबीचा जीव वाचवला. आकाश सुटकेचा श्वास घेतो आणि पुन्हा एकदा रुबीला आपल्या मिठीत घेतो. थँक गॉड, तू ठीक आहेस. माझा तर जीवच गेला होता. आकाशची इतकी काळजी आणि त्याचं प्रेम रुबीच्या हृदयाला स्पर्श करतं. आकाश रुबी आणि रिधिमाला गाडीत बसवून घरी घेऊन जातो. संपूर्ण प्रवासभर आकाशने रुबीचा हात घट्ट धरून ठेवला होता. जणू तो सोडला तर ती कुठेतरी निघून जाईल आणि पुन्हा त्याला भेटणार नाही. दोघांचं हे प्रेम बघून रिधिमाच्या चेहऱ्यावर एक सुंदर हसू उमटतं. तिच्या सभोवताली सगळीकडे प्रेम भरलेलं होतं, फक्त तिच्या आयुष्यात ते नव्हतं. हे विचार करताच तिच्या मनात कुठेतरी एक हुरहुर, एक रिक्तता उमटते. ती खिडकी बाहेर पाहत आपल्या विचारांमध्ये हरवते. तेवढ्यात तिच्या फोनवर एक नोटिफिकेशनचा आवाज येतो. ती फोन पाहते आणि बघते की तिच्या इंस्टाग्रामवर पुन्हा एकदा कार्तिकची फ्रेंड रिक्वेस्ट आलेली असते. हे पाहून ती डोळे फिरवते आणि हलकंसं हसू लागते. काही सेकंद विचार करून ती अखेर फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारते. स्वीकारताच तिला ताबडतोब एक मेसेज येतो, थँक गॉड, तू स्वीकारलीस. थँक यू. तुला कल्पनाही नाही की तू माझ्यावर किती मोठा उपकार केलास. रिधिमा हा मेसेज वाचून भुवया उंचावते आणि नंतर एक मेसेज टाईप करते, जर असंच फ्लर्ट करत राहिलास तर ब्लॉकही करू शकते. मला फ्लर्टिंग करणारे आणि चिकट माणसं अजिबात आवडत नाहीत. तेवढ्यात पुन्हा एक मेसेज येतो, उफ सॉरी, पुढच्या वेळी असं नाही होणार. बाय द वे, तू पार्टीमध्ये खूप सुंदर दिसत होतीस. हा मेसेज वाचून रिधिमा थोडीशी लाजते आणि उत्तर देते, वाटतंय की तू ब्लॉक झाल्याशिवाय थांबणार नाहीस. तेवढ्यात तिला एक गोंडस सॉरी म्हणणारी इमोजी येतं. ते पाहून तिच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. नंतर ती फोन बंद करून पर्समध्ये ठेवते. फायनली आकाश आणि रुबीच्या लग्नाचा दिवस उजाडतो. रुबी आरशासमोर बसून स्वतःकडे पाहत असते. तिने सुंदर लग्नाचा पोशाख घातला होता आणि ती संपूर्ण नवरी बनली होती. कविता आत येते आणि तिला बघून म्हणते, अरे वा, माझी राजकुमारी किती सुंदर दिसते. रुबीची आई आपल्या डोळ्यातील काजळ काढून तिच्या कानामागे काळा टिळा लावते आणि म्हणते, माझ्या मुलीला कोणाची नजर लागू नये. हे ऐकून रुबी हलकंसं असते आणि उठून आपल्या आईला मिठी मारते. ती इतकी भावूक होते की तिला अश्रू आवरत नाहीत. कविता तिला रडताना पाहून थोडी आश्चर्यचकित होते आणि म्हणते, रुबी काय झालं बेटा, तू रडतेस का? रुबी थोडी भावूक होत म्हणते, आज मी खूप आनंदी आहे आई. मी कधीच विचार केला नव्हता की माझ्या आयुष्यात हा दिवस येईल. आज असं वाटतंय की देवाने माझ्या जोडीत सगळ्या सुखांचा वर्षाव केला आहे. माझा आनंद तर माझ्याच ताब्यात राहिलेला नाही. अखेर माझं लग्न त्या व्यक्तीसोबत होणार आहे ज्याच्यावर मी मनापासून प्रेम केलं. कविता हसत रुबीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, अगं वेडे, जेव्हा प्रेम खरं असतं ना, तेव्हा देवही ते आपल्या झोळीत टाकायला मजबूर होतो. कदाचित तुझ्या प्रेमात ताकद होती म्हणून तुला आकाश मिळाला. आकाश खूप चांगला मुलगा आहे आणि तो तुला खूप आनंदी ठेवेल. मी आणि तुझे बाबा तुझ्यासाठी खूप आनंदी आहोत. देव करो की तुझ्या आयुष्यात नेहमी आनंदच राहो आणि दुःखाचा कधीही स्पर्श होऊ नये. थोड्या वेळात रिधिमा तिथे येते. ती आत शिरत म्हणते, काय चाललं इथे आई मुलीच्या गप्पांमध्ये? कविता आणि रुबी हक ब्रेक करत तिच्याकडे पाहतात. कविता हसून म्हणते, काही नाही, तुझी वहिनी थोडी इमोशनल झाली आहे. तू तिला सांभाळ, मी खाली तयारी बघते. हे बोलून कविता तिथून निघून जाते आणि रिधिमा रुबीच्या जवळ येते. वहिनी, आज तुम्ही खूप सुंदर दिसत आहात, पण मला असं वाटतं की माझा आकाश भाऊ तुमच्याहून जास्त देखणा दिसतोय. तो आज इतका अप्रतिम दिसतोय की मी काय सांगू. रिधिमाच्या बोलण्यावर रुबी हसत म्हणते, तू आकाशला पाहिला आहेस? तो कसा दिसतोय? मला त्याचा फोटो दाखव ना. नक्कीच घेतला असेल ना तू? रिधिमा हातात फोन फिरवत म्हणते, हो फोटो काढला आहे, पण सहज नाही दाखवणार. आधी मला नेक द्यावा लागेल. हे ऐकून रुबी थोडी गोंधळून जाते. रिधिमा हसून म्हणते, हो मला माहीत आहे की असा काही नेक नसतो, पण तरीही जर तुला तुझ्या नवऱ्याचा फोटो पाहायचा असेल तर तुला मला काही गिफ्ट द्यावं लागेल. रिधिमाच्या बोलण्यावर रुबी हसत डोळे फिरवते. नंतर ती आपले कार्ड काढून रिधिमाच्या हातात देते आणि म्हणते, हे घे, यात माझ्या आजपर्यंतच्या मेहनतीची सगळी कमाई आहे. तुला जे हवं ते घे.
रुबीचे हे बोलणे ऐकून रिधिमा इमोशनल होते आणि म्हणते, नाही वहिनी, मला तुझी कमाई नको. फक्त तू आम्हा सगळ्यांवर असंच प्रेम करत राहा. हे बोलून रिधिमा तिचं कार्ड तिला परत देते. रुबी थोडी अधीर होत म्हणते, आता तरी फोटो दाखव ना, मी आकाशला पाहायला आतुर आहे. रिधिमा बसत म्हणते, फोटो नाही मिळणार, कारण मग सस्पेन्स संपेल. तुला मंडपात पोहोचायपर्यंत वाट पाहावी लागेल. ऑल द बेस्ट. हे ऐकून रिधिमा तिथून निघून जाते आणि रुबी नाखुश होऊन तिथेच उभी राहते. कधी बोलवणार मंडपात, कधी पाहणार मी आकाशला. त्यानंतर रुबी पुन्हा आरशासमोर बसते आणि स्वतःकडे पाहत राहते. दरम्यान संकेत लुथरा इकडे तिकडे जियाला शोधत असतो. ती कुठेच सापडत नाही. तेव्हाच त्याला रिधिमा जाताना दिसते. तो तिला थांबवत विचारतो, रिधिमा, जिया कुठे आहे बघितलंस का? रिधिमा डोळे फिरवत म्हणते, नेहमी जियाच्या मागे फिरत असता तुम्ही. हो, पाहिलं आहे. ती तयार होत आहे. काळजी करू नका, तयार होताच मी तिला तुमच्या खोलीत डिलिव्हर करीन. मग खुशाल पाहत बसा तुमच्या जियाला. रिधिमाच्या या बोलण्यावर संकेत डोकं खाजवतो आणि म्हणतो, थोडं लवकर कर ना. सकाळी उठून तिला घेऊन गेले, तेव्हापासून तिचं तोंडही पाहिलं नाही. पटकन पाठव तिला माझ्या खोलीत. मला एक महत्त्वाचं काम आहे तिच्याशी. हे बोलून संकेत तिथून निघून जातो. रिधिमा हलक्या आवाजात म्हणते, हां, माहिती आहे काय महत्त्वाचं काम आहे. इकडे राजेंद्र लग्नाची तयारी करण्यात व्यस्त असतो. घरातली तयारी आजी बघत असते आणि बाहेरची तयारी राजेंद्र. काही स्त्रिया हातात फुलांच्या टोपल्या घेऊन येतात. त्या सर्वांनी साड्या घातल्या असतात आणि प्रत्येकाच्या हातात वेगवेगळ्या प्रकारची फुलं असतात. रिधिमा आजीच्या जवळ येते आणि विचारते, आजी, तयारी कशी चालली आहे? आजी तिच्याकडे पाहत म्हणते, अगं, तू कुठे मटकत फिरतेस? मी म्हातारी एकटी घरातली सगळी कामं करते. अरे, माझं वय झालं आहे आता, मी किती काम करू? तुम्हा मुलांनीही काही करायला हवं. जा, ही फुले योग्य ठिकाणी लावून घे. पाहिजे तशी तयारी हवी. आज माझ्या नातवाचं लग्न आहे. रिधिमा आजीची व्हीलचेअर साईडला करत म्हणते, हो हो आजी, मला माहिती आहे. तुम्ही इथे शांत बसा, मी सगळी तयारी करून घेते. काही स्त्रिया फुलांच्या टोपल्या घेऊन जात असतात. तेव्हा अचानक रिधिमा त्यांना थांबवत म्हणते, थांबा. आणि सर्वजणी थांबतात. ती पुढे जाऊन म्हणते, हे फुलं तिथे नाही, पायऱ्यांजवळ ठेवा. त्या ठिकाणी अजून डेकोरेशन बाकी आहे. स्त्रिया तसं करायला जातात, पण त्यांच्यात एक स्त्री अशी असते जिने साडी नेसून पदराने चेहरा झाकलेला असतो. तिच्या हातातही फुलांची टोपली असते, पण तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक असते, द्वेषाची आणि सुडाची. ती स्त्री दुसरी कोणी नसून रायना असते. रायनाने वेश बदलून या घरात प्रवेश केला असतो, कारण ती आकाश आणि रुबीच्या लग्नाची मजा बिघडवण्यासाठी आली होती. तिचे मन अत्यंत नीच आणि घाणेरड्या विचारांनी भरलेले होते. घरभर नजर फिरवत ती मनात म्हणते, या घरावर माझा अधिकार हवा होता, त्या रुबीचा नाही. खूप आनंद साजरा केला जातोय, पण यांना अजून कल्पनाही नाही की मी त्यांच्या आनंदात आग लावायला आले. मी त्यांच्या आनंदाची राख करीन. आकाशच्या आयुष्यात कधीही सुख येणार नाही, कारण मी आहे. तितक्यात संकेत आपल्या खोलीत जियाच्या आतुरतेने वाट पाहत होता. तो सतत इकडे तिकडे चालत होता आणि वारंवार घड्याळाकडे पाहत होता. कुठे अडकली आहे यार? सकाळीच तिला घेऊन गेले, अजूनही दिसली नाही. कोणालाच माझी पर्वा नाही. संकेत नाखुश होऊन चेहरा लटकवतो. तो खूप बेचैन दिसत होता. सकाळपासून तो आपल्या पत्नीला पाहण्यासाठी, तिला मिठी मारण्यासाठी तडफडत होता, पण त्याची जिया कुठेच दिसत नव्हती. अचानक दरवाजा उघडतो आणि झणझणाट्या पैजणांच्या गोड आवाजासोबत जिया खोलीत प्रवेश करते. संकेत जियाला पाहतो आणि त्याच्या हृदयाची धडधड क्षणभर थांबते. तो मंत्रमुग्ध होतो. त्याची नजर तिच्यावरून हटतच नव्हती. जियाने सुंदर लेहंगा परिधान केला होता. तिच्या सौंदर्याचे वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडत होते. ती राजकन्येसारखी दिसत होती. संकेत थक्क होत तिच्याकडे पाहतच राहतो. जियाही त्याच्याकडे निरागस डोळ्यांनी पाहत असते. त्या दोघांच्या नजरेला नजर भिडते आणि क्षणभर सगळं थांबल्यासारखं वाटतं. संकेत आपला हात उचलून जियाच्या चेहऱ्याला स्पर्श करतो. तिला नीट न्याहाळतो. ओ माय गॉड, माझी जिया किती गोड दिसते. संकेत पटकन आपला फोन काढतो आणि तिचा फोटो काढतो. जिया खरंच खूप सुंदर दिसत होती. संकेत लगेच जाऊन दरवाजा बंद करून टाकतो. दरवाजा बंद करतो, नाहीतर बघता बघता कोणी ना कोणी मध्ये येऊन उभा राहील. इथे मला माझ्या बायकोसोबत एकटा वेळ घालवूनच द्यायचं नाहीये कोणाला. नेमकं एकत्र असलो की कोणी ना कोणी येतोच. यानंतर संकेत पुन्हा जियाच्या जवळ जातो आणि तिला मन भरून पाहतो. एक खोल श्वास घेतो. तो म्हणतो, माझ्या देवा, हे असंच चालू राहिलं ना तर कधीपर्यंत मी स्वतःला सावरू शकतो हे मला माहीत नाही. तुला कल्पना आहे का तू मला किती त्रास देते आहेस? आय लव्ह यू सो मच स्वीटहार्ट. संकेत जियाला आपल्या बाहूपाशात ओढून घेतो आणि घट्ट मिठी मारतो. तो म्हणतो, लवकर माझ्या हृदयाशी येऊन चिकट. बघ, किती वेळ झाला तुला जवळ घेत नाही. कुठे जाते मला सोडून? तुला माहीत आहे का मी किती मिस करत होतो तुला? संकेत जियाला आपल्या मिठीत घट्ट धरतो. जिया हळूच आपले ओठ चावते आणि तिलाही वाटतं की तोच तिचा आधार आहे. तीही त्याला मिठी मारते. हळूहळू जियाच्या तब्येतीत खूप सुधारणा होत होती. संकेत आणि जिया काही वेळ एकत्र घालवतात. दरम्यान पाहुणे यायला सुरुवात होते आणि लग्न मंडपही पूर्णतः सज्ज होतो. आकाश लग्न मंडपात येऊन बसतो. राजेंद्र आणि संकेत पाहुण्यांना सांभाळण्यात व्यस्त असतात. कार्तिकही आपल्या वडिलांसोबत लग्नाला हजेरी लावतो. आत येताच त्याच्या नजरा फक्त एकाला शोधत होत्या,
रिधिमा. तो सगळीकडे नजर फिरवून तिला शोधत होता. तेव्हाच अचानक पायऱ्यांजवळून रिधिमा जाताना दिसते. चुकूनच तिची नजर खाली उभ्या कार्तिकवर पडते. कार्तिक हलकासा हात हलवून तिला हॅलो करतो. कार्तिकच्या या कृतीमुळे रिधिमा थोडीशी अवघडल्यासारखी वाटते. ती फक्त हळूच हसते आणि लगेच तिथून निघून जाते. थोड्या वेळाने पुजारी वधूला मंडपात बोलावण्यास सांगतो. वरून कविता, रिधिमा आणि जिया रुबीला घेऊन खाली येतात. आजच्या दिवशी रुबीसारखी सुंदर कोणीच दिसत नव्हती. महागड्या लेहेंग्यात आणि हिऱ्यांच्या दागिन्यांमध्ये ती खरोखरच चमकत होती. त्याचवेळी आकाशही काही कमी नव्हता. दोघांची जोडी लक्ष्मीनारायणाच्या जोडीसारखी भासत होती. रुबी येऊन मंडपात बसते आणि लग्नाच्या विधी सुरू होतात. आकाश आणि रुबी एकमेकांच्या अगदी जवळ बसले होते. रुबी लाजून डोळे झुकवून बसली होती, तर आकाश मात्र चोरून चोरून तिला पाहत होता. सगळे लग्नाचा आनंद घेत होते. तेव्हाच अचानक एक मोठा स्फोट होतो. अचानक एक जोराचा धमाका होतो आणि सगळे खूपच घाबरून जातात. किचनमधील सिलेंडर फुटतो आणि भीषण आग लागते. आग आग लागली आहे, एक माणूस जोरात ओरडतो आणि बघता बघता संपूर्ण हॉलमध्ये गोंधळ माजतो. संपूर्ण हॉल पाहुण्यांनी भरलेला होता आणि आग इतकी मोठी लागली होती की तिला आटोक्यात आणणे अशक्य वाटत होते. रायनाने गॅस सिलेंडर सुरू केलेला होता आणि थोड्याशा ठिणगीमुळे सिलेंडरचा स्फोट झाला. हॉलमध्ये अफरातफर उडते. सगळे जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावू लागतात. राजेंद्र, संकेत आणि आकाश तिथे धावत जातात. कोणीतरी लवकर पाणी आणा. संकेत जोरात ओरडतो. घरातील नोकर पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न करतात, पण आग इतकी पसरलेली असते की तिला आटोक्यात आणता येत नाही. संकेत आपला फोन काढत म्हणतो, मी फायर ब्रिगेडला फोन करतो. रिधिमा, तू पटकन सगळ्या महिलांना घेऊन बंगल्याबाहेर जा, लवकर. रिधिमा पटकन मान हलवते आणि सगळ्यांना, खास करून रुबीला सांभाळत बंगल्याच्या बाहेर घेऊन जाते. आग हळूहळू संपूर्ण बंगल्याभर पसरू लागते. संकेत आणि आकाश खात्री करतात की सगळे बाहेर सुरक्षित पोहोचले आहेत. आग पूर्णतः पसरलेली होती आणि ती काही थोड्याशा पाण्याने विझणारी नव्हती. संकेत, आकाश आणि राजेंद्र सगळ्यांना बाहेर नेल्यानंतर स्वतः बाहेर येतात. आकाश रुबीच्या जवळ जातो आणि विचारतो, तू ठीक आहेस ना? रुबी घाबरलेली असते, पण हलकासा मान हलवत म्हणते, हो, मी ठीक आहे. संकेत इकडे तिकडे नजर फिरवतो आणि अचानक घाबरून ओरडतो, जिया, जिया कुठे आहे? सगळे त्याच्या आवाजाने सावध होतात आणि इकडे तिकडे पाहायला लागतात, पण जिया कुठेच दिसत नाही. रिधिमा घाबरून म्हणते, भाऊ, जिया इथे नाहीये. ती आतच राहिली असेल का? रिधिमाच्या बोलण्याने संकेतला मोठा धक्का बसतो. त्याचे पाय लटपटू लागतात. तो बंगल्याकडे पाहतो. आत सर्वत्र आगीचे लोट उसळत होते. मला जियाला वाचवायलाच हवं. माझी जिया आत आहे. तो किंचाळतो. कोणी काही म्हणायच्या आधीच संकेत वेगाने बंगल्याच्या आत पडतो. राजेंद्र त्याला थांबवण्यासाठी मागे धावतो, पण आकाश त्याला अडवतो आणि म्हणतो, डॅड, तुम्ही इथेच थांबा. मी संकेतच्या मागे जातो. राजेंद्रला तिथेच सोडून आकाश देखील आत शिरतो. रुबीचे वडील ओरडतो, आकाश बेटा, आत खूप आग आहे. फायर ब्रिगेडला येऊ दे. कुठे चाललायस? पण आकाश काहीच ऐकत नाही आणि तो संकेतच्या मागे धावत आत जातो. आत गेल्यावर संकेत मोठ्याने ओरडतो, जिया, जिया कुठे आहेस तू? मला आवाज दे जिया. आकाशही पोचतो आणि म्हणतो, संकेत, तू त्या बाजूला शोध. मी इकडे पाहतो. पटकन कर, आग खूप वाढते आहे. संकेत एका दिशेने शोधायला लागतो, तर आकाश दुसऱ्या दिशेने जियाला आवाज देत शोधतो. जिया एका कोपऱ्यात दडकून बसलेली असते. तिच्या चारही बाजूंना आगीचे लोट असतात आणि ती खूप घाबरलेली असते. तिचं संपूर्ण अंग थरथरत असतो. तिला जळजळ होत असते. सगळीकडे आगीचे लाल भडक लोट उठलेले असतात आणि तो दृश्य भयानक वाटत असतो. तेव्हाच तिला अचानक संकेतचा आवाज ऐकू येतो. जियाला बाहेर पडता येत नव्हते, कारण सर्वत्र आग होती. तिने मोठ्या प्रयत्नाने संकेतला आवाज द्यायचा प्रयत्न केला, पण तिच्या घशातून एकही शब्द बाहेर येत नव्हता. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात. ती खूपच घाबरलेली असते. उष्णतेमुळे तिच्या शरीराचा रंग लालसर झाला होता. तरीही ती पूर्ण ताकदीने ओरडण्याचा प्रयत्न करत होती. संकेत मात्र वेड्यासारखा तिला शोधत असतो. त्याची अवस्था वाईट होत चाललेली असते. जियाला शोधल्याशिवाय त्याला चैन पडणार नव्हता. तेव्हाच आकाश धावत त्याच्याजवळ येतो आणि विचारतो, संकेत, तुला जियाचा काही पत्ता लागला का? संकेतच्या डोळ्यात अश्रू येतात. नाही, मला जिया मिळत नाहीये भाऊ. जर माझ्या जियाला काही झालं तर मी जगू शकणार नाही. मी तिला नाही गमावू शकत. आकाश संकेतला शांत करत म्हणतो, काही होणार नाही संकेत. आपण जियाला शोधू. हिम्मत ठेव. आपण तिला शोधू. तू वर पाहिलंस का? असं कर, तू या बाजूने जा, मी त्या बाजूने जातो. वर जाऊन पाहू, कुठेतरी असेल जिया, कुठेतरी सापडेल. तू तिचं नाव पुकारत राहा. संकेत हिम्मत करून जियाला शोधत राहतो, पण तिला कुठेही पाहू शकत नाही. त्याची हिंमत आता सुटत चालली होती. जर जियाला काही झालं तर तो स्वतःही संपून जाईल, कारण तिच्याशिवाय त्याचं जगणं अशक्य होतं. त्याच्या मनात सतत एकच प्रार्थना होती, जिया सुरक्षित असू दे. एकदा ती त्याच्या भाऊपाशात यावी, मग तो तिला कोणत्याही संकटापासून वाचवेल. संकेत आणि आकाश वेड्यासारखे जियाला हाक मारत होते. जिया जिथे बसली होती तिथून तिला स्पष्टपणे त्यांचा आवाज ऐकू येत होता. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती खूपच कमकुवत झाली होती. ती ओरडण्याचा प्रयत्न करत होती, पण तिच्या गळ्यातून शब्दही निघत नव्हते. तिला तिची आई आठवते.
आईचा हसरा चेहरा, तिचं प्रेम, तिच्या हाताच्या मायेने केलेला स्पर्श. तिला संकेतही आठवतो, त्याचं प्रेम, त्याची काळजी, त्याच्या मिठीत मिळणारं सुरक्षिततेचं भान. तिला मरायचं नव्हतं, तिला जगायचं होतं. संकेतसाठी, त्याच्या प्रेमासाठी. तिला हिंमत हारायची नव्हती, तिला ओरडायलाच हवं होतं, नाहीतर ती संकेतपासून कायमची दूर होईल. ती खोल श्वास घेते आणि स्वतःला सावरून जोरात ओरडते, संकेत. संकेत आणि आकाश दोघंही जागीच थबकतात. जिया पुन्हा ओरडते, संकेत, मी इथे आहे, वाचवा मला. संकेतला आपल्या कानांवर विश्वासच बसत नाही. तो आवाजाच्या दिशेने पाहतो आणि भरगाव त्या बाजूला धावत सुटतो. आकाशही त्याच्याबरोबर धावत जातो. जिया एका कोपऱ्यात बसलेली असते. चारही बाजूंनी आग वेढलेली असते. जिया, मी आलोय, घाबरू नकोस, तुला काही होऊ देणार नाही, संकेत ओरडतो. जिया रडत म्हणते, संकेत, मला वाचव, मला खूप भीती वाटते. संकेत एका कपड्याने आग टाळत तिच्या दिशेने पोहोचतो आणि तिला आपल्या मिठीत घट्ट सामावून घेतो, जणू काही त्याला त्याचं सर्वस्व मिळालं होतं. जिया देखील त्याला घट्ट मिठी मारते आणि जोरात रडू लागते. संकेत तिच्या केसांतून हात फिरवत म्हणतो, काही होणार नाही तुला, मी तुला जिवंत बाहेर काढणार आहे. माझ्या असताना तुला काही होऊ शकत नाही. आकाश ओरडतो, संकेत, पटकन बाहेर निघा, आग खूप वाढत चालली आहे. संकेताच्या शब्दांवर मान हलवतो. तो जियाला एका जाड कापडात लपेटतो आणि तिला आपल्या बाहूंमध्ये उचलतो. जिया त्याच्या छातीला चिटकून राहते. बाहेर पडण्याचा मार्ग मात्र पूर्णपणे आगीत अडकलेला असतो. आकाश आग विझवण्याचा प्रयत्न करतो, पण ते अशक्य होतं. संकेत ओरडतो, भाऊ, मी जियाला घेऊन इथून उडी मारू शकत नाही, तुला तिला पकडावं लागेल. आकाश एका क्षणासाठी विचारात पडतो आणि मग म्हणतो, ठीक आहे, तू जियाला माझ्याकडे फेक, मी तिला पकडतो. त्याच्या बोलण्यावर जिया आश्चर्याने त्याच्याकडे पाहते. ती घाबरलेली असते, पण संकेतवर तिचा पूर्ण विश्वास असतो. संकेत तिच्या डोळ्यात बघतो आणि म्हणतो, तुला काही होणार नाही, ट्रस्ट मी. जिया हळूच मान हलवते. एक खोल श्वास घेत धाडस गोळा करून संकेत तिला पूर्ण ताकदीने आकाशच्या दिशेने फेकतो. जमिनीला धडकण्याआधीच आकाश तिला आपल्या बाहुपाशात पकडतो. संकेत सुटकेचा श्वास सोडतो, पण आता त्याला स्वतः त्या भयानक आगीच्या भिंतीला पार करायचं होतं. तो काही पावलं मागे जातो, स्वतःला जोर लावतो आणि संपूर्ण वेगाने धावत एक जबरदस्त उडी मारतो. तो दुसऱ्या बाजूला पडतो, थोडा जखमी होतो, पण आकाश त्याला उचलतो. संकेत, लवकर निघूया. संकेत, आकाश आणि जिया कशीबशी बाहेर येतात. बाहेर रिधिमा, रुबी, राजेंद्र, आजी सगळे जीव मुठीत धरून त्यांची वाट पाहत होते. त्यांना सुरक्षित पाहताच राजेंद्र आनंदाने ओरडतो, ते आले, ते बाहेर आले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू येतात. रुबी धावत जाऊन आकाशला घट्ट मिठी मारते. काय झालं असं अचानक, इतकी मोठी आग लागली कशी, रिधिमा विचारते. संकेत म्हणतो, हे आता पोलीस तपास करतील, मी त्यांना कळवले आहे. सगळेजण आकाशच्या बोलण्यावर मान हलवतात. पण आता लग्नाचं काय होणार, कविताच्या या प्रश्नाने सगळे विचारात पडतात. तेवढ्यात त्यांना एक आवाज ऐकू येतो, लग्न नक्कीच होईल. सगळेजण त्या आवाजाच्या दिशेने वळून पाहतात. पुढे काय झालं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागात.